श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर इंदिरा एकादशी व्रत हे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला केले जाते. हे व्रत करून भगवान विष्णूंची यथोचित पूजा केल्याने, कन्यादानाने किंवा हजारो वर्षांच्या तपश्चर्येने इतके पुण्य मिळते असे पुराणात म्हटले आहे. या दिवशी उपवास केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांचे पापे दूर होतात. यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. यावर्षी इंदिरा एकादशी ही 27 सप्टेंबरला दुपारी 1:20 सुरू होऊन 28 सप्टेंबरला 2:49 संपणार आहे. इंदिरा एकादशी व्रताची एक कथा सांगितली जाते. प्राचीन काळी सत्ययुगात महिषापतिपुरीचा इंद्रसेन नावाचा प्रतापी राजा धर्मचराने प्रजेचे पालन करत होता. इंद्रसेन राजा पुत्र पुत्री नातवंडे धनसंपत्तीने संपन्न होता आणि भगवान विष्णूंचा परमभक्त होता. एके दिवशी राजा राजदरबारात निवांत बसला असताना अचानक देववर्षी नारद आकाश मार्गाने तेथे आले. त्यांना पाहताच राजाने उठून त्यांचे स्वागत केले आणि यथासांग पूजा केली. त्यानंतर इंद्रसेन राजाने देवर्षीला आगमनाचे कारण विचारले. तेव्हा नारद मुनी म्हणाले की, हे राजन, माझे बोलणे तुला चकित करणारे आहे. एकदा मी ब्रह्मलोकातून यमलोकात गेलो होतो. तेथे यमदेवाने माझी भक्तिभावाने पूजा केली. त्यावेळी यमराजाच्या सभेत मी तुमच्या वडिलांना पाहिले. ते एकादशीचे व्रतभंगाच्या दोषामुळे तेथे आले होते. राजन, त्यांनी तुमच्यासाठी एक निरोप दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की पूर्ण जन्मात एकादशी व्रतामध्ये काही कारणास्तव विघ्न आल्यामुळे मी यमलोकात आलो आहे. त्यामुळे मला माझ्या निमित्ताने तू इंदिरा एकादशी व्रत केल्यास मला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते. नारद मुनींचे म्हणणे ऐकल्यानंतर राजा म्हणू लागला, हे महर्षी, तुम्ही मला या व्रताची पद्धत सांगा. नारदजी सांगू लागले, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 10व्या दिवशी सकाळी श्रद्धेने स्नान करून निवृत्त झाल्यानंतर दुपारी पुन्हा नदीवर जाऊन स्नान करावे. मग श्रद्धेने पूर्वजांचे श्राद्ध करा आणि एकदा भोजन घ्यावे. एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान करून भक्तीसह उपवासाचे नियमाचे पालन करावे. वचन घ्या की मी आज सर्व भोग त्यागून एकादशीचा उपवास करेन. हे अचूक, हे पुंडरीक्ष, मी तुमचा आश्रयस्थान आहे. तुम्ही माझे रक्षण करा. अशा प्रकारे शालिग्रामाच्या मूर्तीसमोर विधी श्राद्ध केल्यानंतर पात्र ब्राह्मणांना अन्न अर्पण करावे आणि दक्षिणा द्यावी. पूर्वजांच्या श्राद्धातून जे काही उरले आहे त्यांचा वास घ्यावा, तो गाईला द्यावा आणि धूप दीप सुगंध फुले नैवेद्य इत्यादी सर्व गोष्टींनी भगवान श्री ऋषिकेशाची पूजन करावी. रात्री देवाजवळ जागरण करावे. त्यानंतर द्वादशीच्या दिवशी सकाळी परमेश्वराची पूजा केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे. तुमच्या भावा बहिणींसह पत्नी आणि मुलगा यांच्यासह तुम्ही शांतपणे ग्रहण करावे. नारदजी म्हणू लागले की, हे राजन, या पद्धतीने जर तुम्ही एकादशीचं व्रत केले तर तुमचे वडील नक्कीच स्वर्ग जातील असे म्हणत नारदजी दिसेनासे झाले. नारदजींच्या म्हणण्यानुसार जेव्हा राजन आपल्या कुटुंबियासहित हे व्रत केले, व्रताच्या पुण्यप्रभावाने आकाशातून फुलांचा वर्षाव झाला आणि राजाचे वडील गरुडावर बसून वैकुंठात गेले. त्यानंतर राजा इंद्रसेन देखील एकादशीच्या व्रत प्रभावाने निष्कंटक राज्य चालवून शेवटी मुलाला सिंहासनावर बसून स्वर्गलोकात गेला आणि तेव्हापासूनच या व्रताचे पालन मनुष्य लोकातही केले जाते असे तज्ज्ञाकडून सांगितलं जातं. इंदिरा एकादशीची खास गोष्ट म्हणजे ती पितृपक्षात येते, त्यामुळे त्याचे महत्त्व वाढते. शास्त्रानुसार या एकादशीला नियमानुसार व्रत करून त्याचे पुण्य पितरांच्या नावाने दान केल्यास त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि जो व्रत पाळतो त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. पद्मपुराणानुसार या एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे पितृ 7 पिढ्यांपर्यंत मुक्त होतात. या एकादशीचे व्रत करणाऱ्यालाही मोक्ष प्राप्त होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंदिरा एकादशीची कथा ऐकली. तर तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही कथा शेअर करा. यामुळे काय होईल, तुम्ही आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन व्हिडिओ बनवेल तर तुम्हाला त्याची सर्वप्रथम नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका.